कथेचे नाव आहे डोळस आणि आंधळे. एकदा अकबर आणि बिरबल काहीतरी चर्चा करत होते. राजा अकबर म्हणाला, जगातील प्रत्येक 100 माणसांमागे एक आंधळा मनुष्य असतो. हे ऐकून बिरबल त्याच्याशी असहमत झाला आणि म्हणाला, महाराज, माझ्या मते तुमचे आकलन काहीसे चुकीचे वाटते. खरं तर जगात अंधांची संख्या दृष्टी असलेल्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. बिरबलाचे हे उत्तर ऐकून अकबर राजाला खूप आश्चर्य वाटले. तो म्हणाला, आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा आंधळ्यांपेक्षा बघणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. मग आंधळ्यांची संख्या पाहणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कशी जास्त असू शकते? हे ऐकून बिरबल म्हणतो, महाराज, एक दिवस मी तुम्हाला हे पुराव्यानिशी सिद्ध करून नक्कीच दाखवीन की जगात अंधांची संख्या बघणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. बिरबलाच्या उत्तरावर राजा अकबर म्हणतो, ठीक आहे, जर तुम्ही हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकलात तर मीही हे सत्य मान्य करेन. 2 दिवसांनी अकबर ही गोष्ट पूर्णपणे विसरला. तथापि बिरबल आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी एक युक्ती विचार करत आहे. सुमारे 4 दिवसांनंतर बिरबल एक योजना तयार करतो आणि तो 2 मुनीम आपल्या सोबत घेऊन बाजारात जातो. मधल्या बाजारात पोहोचल्यावर बिरबल सैनिकांना तिथे खाटांची चौकट मागवतो आणि ती विणण्यासाठी दोरीही मिळवतो. आता बिरबलाने सोबत आणलेल्या दोन्ही मुनिमांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला खुर्च्या लावून बसण्याची आज्ञा दिली. तसेच हे लक्षात ठेवा की उजवीकडे बसलेला मुनीम त्यांच्या राज्यातील उपस्थित अंधांची यादी तयार करेल आणि डावीकडे बसलेला मुनीम आंधळे नसणाऱ्यांची यादी तयार करेल. बिरबलाच्या आदेशाचे पालन करून दोन्ही मुनीम आपापल्या कामासाठी सज्ज होतात आणि बिरबल खाट विणण्यास सुरुवात करतो. बिरबल मधल्या बाजारात खाटा विणताना बघून हळूहळू तिथे लोकांची गर्दी होऊ लागते. गर्दीतील एक माणूस स्वतःला थांबवू शकत नाही आणि त्याने बिरबलला विचारले, तू काय करतो आहेस? बिरबल या प्रश्नाचे उत्तर देत नाही आणि उजवीकडे बसलेल्या मुनिमाला त्याच्या यादीत या माणसाचे नाव लिहिण्याचा इशारा करतो. जसजसा वेळ जात होता तसतशी बघणाऱ्यांची संख्या वाढत होती आणि आपली उत्सुकता शांत करण्यासाठी आलेले सर्व लोक बिरबलाला विचारत होते की तो इथे काय करतो आहे. त्याचवेळी बिरबलने आपल्या उजव्या लेखापालाकडे बोट दाखवत हा प्रश्न विचारणाऱ्यांची नावे आंधळ्यांच्या यादीत टाकली. तेवढ्यात अचानक एक माणूस तिथे येतो, जो बिरबलाला विचारतो की तू उन्हात बसून खाट का बनवत आहेस? तरीही बिरबल काहीच बोलत नाही आणि डावीकडे बसलेल्या मुनिमाला हा प्रश्न विचारणाऱ्याचे नाव डोळसांच्या यादीत लिहायला सांगतो. हे चक्र असेच चालू राहते आणि हळूहळू संपूर्ण दिवस निघून जातो. तेव्हाच राजा अकबरला ही गोष्ट कळली आणि तोही हे प्रकरण समजून घेण्यासाठी बाजारात पोहोचला, जिथे बिरबल खाट विणण्याचे काम करत होता. हे सर्व करण्यामागचे कारण हे राजाला बिरबलाकडून जाणून घ्यायचे होते. म्हणून तो बिरबलाला विचारतो की बिरबल, तू काय करतोस? राजाचा प्रश्न ऐकून बिरबल त्याच्या उजवीकडे बसलेल्या मुनिमाला महाराज अकबराचे नाव त्याच्या अंधांच्या यादीत समाविष्ट करण्याचा आदेश देतो. बिरबलाचे हे ऐकून अकबर राजाला थोडा राग आला आणि त्याला आश्चर्यही वाटले. राजा अकबर म्हणाला, बिरबल, माझे डोळे पूर्णपणे ठीक आहेत आणि मी सर्व काही चांगले पाहू शकतो. मग तू माझे नाव अंधांच्या यादीत का टाकत आहेस? अकबर बादशहाच्या या प्रश्नावर बिरबल हसतो आणि म्हणतो, महाराज, तुम्ही बघू शकता की मी खाट बनवत आहे. तरीही असा प्रश्न विचारला की मी काय करतो आहे? असा प्रश्न महाराज फक्त आंधळाच विचारू शकतो. बिरबलाचे हे उत्तर ऐकून अकबर राजाला समजले की आपण काही दिवसांपूर्वी जे केले ते सिद्ध करण्यासाठी तो हे सर्व करत आहे. हे समजल्यावर अकबर राजाही हसतो आणि विचारतो, बिरबल, मग मला सांग, या प्रयत्नातून तुला काय कळले? मला सांगा, दर्शकांची संख्या जास्त की अंधांची? बादशहाच्या प्रश्नावर बिरबल उत्तरतो, महाराज, मी जे बोललो ते खरे ठरले की जगात आंधळ्यांची संख्या पाहणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. मी तयार केलेल्या दोन्ही याद्यांची जुळवाजुळव करून तुम्ही हे नीट समजू शकता. बिरबलाचे उत्तर ऐकून राजा अकबर मोठ्याने हसला आणि म्हणाला, बिरबल, तुझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तू काहीही करू शकतोस. तात्पर्य: दिसल्यानंतरही मूर्खासारखे प्रश्न विचारणारा माणूस आंधळ्यासारखाच असतो.